नागपुरातील हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात मोठं तणावाचं वातावरण आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून नागपूरमध्ये 17 मार्च रोजी 2 गटात मोठी दंगल उसळली होती. या हिंसाचारामध्ये इरफान अन्सारी नावाचा 38 वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू होता. मागील 2 दिवसापासून त्याची प्रकृती गंभीर होती. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. दरम्यान आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास या जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला. यानंतर मेयो रुग्णालयासमोर मोठी गर्दी जमा झाली होती. नागपूरमध्ये मोठं तणावाचं वातावरण असून मेयो रुग्णालय परिसरामध्ये कडक बंदोबस्त तैनात केला गेला. या भागात सशस्त्र जवान देखील तैनात केले गेले आहेत. यासोबतच मोमिनपुरा, हंसापुरी, चिटणीस पार्क आणि भालदारपुरासह तहसील लकडगंज, गणेशपेठ भागात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला गेला. इरफान अन्सारीच्या मृत्यूनंतर मोठी खळबळ उडाल्याचं दिसतंय. सोमवारी महाराष्ट्रातील नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवानंतर औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. या घटनेत 15हून अधिक पोलीस आणि 5-6 नागरिक जखमी झाले, तर 25हून अधिक लोकांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं होतं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला होता. पोलीस आणि प्रशासनाने लोकांना अफवांकडे लक्ष देऊ नका असं म्हटलंय, तर नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. जुने व्हिडिओ व्हायरल होण्याची शक्यता लक्षात घेऊन लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूरकरांना संयम राखण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. कारवाई करत असताना पोलिसांनी या प्रकरणी 25हून अधिक जणांना ताब्यात घेतलं होतं. सायबर पोलिसांनी सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांची चौकशी सुरू केली असून 100हून अधिक संशयास्पद व्यक्तींची चौकशी सुरू आहे. काही व्हिडिओ फुटेजच्या आधारे गुन्हेगाराची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.